पवार यांची आज सकाळी भेट झालेली आहे. जवळपास 1 तास चर्चा झाली. काय नेमकी चर्चा होते आणि काय त्यांना आम्ही रोहित पवार हे काँग्रेसच्या घटक पक्षातल्या मित्रपक्षातले नेते आहेत आणि त्यासोबतच पवार परिवारातील एक सदस्य आहे आणि अजितदादांच्या अपघाती निधनानंतर ज्या घातपाताच्या अनुषंगानं ज्या काही सर्व शंका आहेत त्याचा अत्यंत कर्मठतेने पाठपुरावा रोहितदादा हे करत आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या अपघाताचा संपूर्ण घटनांचा किंबहुना घातपाताचा सगळा शोध लागला पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे ही भूमिका ते घेत आहेत. आणि या सर्व पार्श्वभूमीवर अर्थात दादांच्या मृत्यूनंतर एकीकडे पोटनिवडणूक होते तर दुसरीकडे त्यांच्या अपघाताची अद्यापर्यंत चौकशी होत नाही. अशा दोन्ही बाबी या ठिकाणी असताना या संदर्भात तुर्तास पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं या निवडणुकीमध्ये अजितदादा गेल्यानंतरची निवडणूक आहे, त्याला भावनिक किनार आहे, सहानुभूतीची अनुषंगानं या ठिकाणी काँग्रेसने त्यांच्या भूमिकेवर पुनर्विचार करावा असं सविनय मत आणि भावना व्यक्त करण्याकरता रोहित पवार आज हे मला भेटण्याकरता आले होते. चर्चा झाली आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अटी शर्ती ठेवलेल्या आहेत काँग्रेस उमेदवारांनी. आजही तुम्ही अटी शर्तींवर कायम राहणार आहात की इतका म्हणजे सुनेत्रा पवारांचा फोन येणं किंवा राष्ट्रवादीचे नेते भेटणं तुमचा काही निर्णय बदलला आहे का? आमची अट आणि शर्त ही काही कुठल्याही प्रकारची चुकीची नाही, किंबहुना अट आणि शर्त ही राहण्याची आवश्यकताच नव्हती. आमच्या उमेदवारांनी स्थानिक पातळीवर भूमिका घेतली की अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात गुन्हे दाखल करावे आणि मग मी विड्रॉल घेतो ही त्यांची जी भूमिका होती ती भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत. मात्र हे होत असताना ही भूमिका मांडावी लागते. गुन्हा दाखल करावा ही मागणी करावी लागते. गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसावं लागतं. गुन्हा दाखल करावं यासाठी पोलिसांची हुज्जत घालावी लागते. गुन्हा महाराष्ट्रात दाखल होत नाही म्हणून कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करावा लागतो. ही सर्व जी आहे ही या सरकारचे वाभाडे निघण्याचा हा प्रकार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे किती श्रूड आहेत आणि या गुन्ह्यात ते गुन्हा नोंदवू देत नाही, अजितदादांच्या अपघाताची चौकशी होऊ देत नाही. हे झरीतले शुक्राचार्य म्हणून देवेंद्र फडणवीस जे बसलेले आहेत हे सर्वस्कृत आहे आणि या संदर्भामध्ये सरकारने गुन्हा आमची मागणी होण्याच्याच आधी आणि इथपर्यंत बोलण्याच्या आधी हा गुन्हा त्यांनी नोंदवून घेतला पाहिजे होता. ते सरकार मूक बहिरं आंधळ आहे हे विरोधक म्हणून आम्ही म्हणतच होतो. मात्र या प्रकरणाच्या अनुषंगानं असंवेदनशील आणि बेशरम असल्याचं देखील समोर येत आहे. रोहित पवार यांनी तुमच्याशी संपर्क साधला. भाजपचे नेते म्हणतात आम्ही शिष्टाई करू. अजित पवार यांनी स्थापन केलेल्या एनसीपीच्या नेत्यांनी मात्र कुठेही शिष्टाई केल्याचं चर्चा केल्याचं पाहायला मिळते. सुनेत्रा पवार या केवळ उपमुख्यमंत्री नाही तर पक्षाचे सुद्धा सुप्रीमो आहेत. त्यांनी सुनेत्राबाईंनी 2 वेळेस जरूर संपर्क फोनवर साधला आणि त्यांच्या फोनवर संपर्क साधून त्यांनी तशा प्रकारची विनंती केलेली आहे. आणि या निवडणुकीला एकंदरीत जे लढाईच्या अनुषंगानं किंवा फार मोठा रणकंदान होणार या अर्थानं जे बघितलं जातं हे चुकीचं आहे. सौहार्दपूर्ण वातावरणात ही निवडणुका लढू शकतो. सभ्यतेच्या अनुषंगाने निवडणुका या लढल्या जातात. असं महाराष्ट्र पुन्हा आपल्याला स्थापन करायचं आहे. या निमित्तानं एक सुसंस्कृत स्वरूपाच्या महाराष्ट्राची आणि एक सहानुभूतीच्या अनुषंगानं विरोधी पक्षांना साथ घालण्याची एक पद्धत कुठेतरी जी सुरू झाली आहे हिचं मी स्वागत करतो. मात्र अलीकडच्या काळात निवडणुका म्हणजे एकदम थेट लढाई असं ज्याला हिंसक जे स्वरूप आलेलं आहे आणि या हिंसक स्वरूपासोबत पैशाचा मोठ्या प्रमाणावर जो वापर सर्व निवडणुकात होत आहे ही अत्यंत चुकीची बाब आहे. या संपूर्ण बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं आपण सभ्यतेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. ही एकंदरीत या प्रकरणाच्या अनुषंगानं होत चाललेली वाटचाल कुठेतरी आशादायक आहे. सुनेत्रा पवारांनी तुम्हाला फोन केला, एकदा नाही दोनदा केला तुम्ही म्हणताय. तुमची जी अट आहे की गुन्हा दाखल व्हावा. सुनेत्रा पवार या स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, स्वतः सरकारमध्ये आहेत. तुम्ही तुमची अट त्यांना सांगितली का? त्याच्यावर त्यांचा काय रिप्लाय आला? नाही, आमची जी भूमिका आहे ती भूमिका सर्वश्रुत आहे. ही भूमिका जी आहे आम्ही माध्यमातून सांगितलेली आहे, पहिल्या दिवशीपासून सांगतोय. आमच्या स्थानिक उमेदवाराने देखील ही भूमिका सांगितली आहे. या भूमिकेच्या अनुषंगानं प्रतिसाद हा कुठेतरी सत्ताधारी पक्षाने दिला पाहिजे, तो देत असताना आढळून येत नाही. पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अनेक आमदार हे आता आपल्या भेटीसाठी येणार असल्याचं
संपर्क साधतात तुमच्यासोबत? 15 मार्च रोजी ह्या निवडणुका जाहीर झाल्या आणि 15 मार्च नंतर तब्बल 5 एप्रिलपर्यंत कोणीही संपर्क साधत नाही. याचा अर्थ राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातील नेतृत्वाला या निवडणुकीशी काही घेणं देणं नव्हतं का? इतके दिवस त्यांनी का संपर्क साधला नाही, हा मूळ प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याचं निरसनही कुठेतरी झालं पाहिजे. त्यांचे काही खासदार दिल्लीलाही आहेत, काही राज्यसभेत आहेत. या सर्व लोकांनी आमच्या पक्षश्रेष्ठीला भेटण्याच्या अनुषंगानेही कुठे त्या ठिकाणी ते संपर्क साधला नव्हता 5 तारखेपर्यंत. ही बाब देखील एक सत्य कुठेतरी आहे. त्यामुळे या निवडणुकीशी त्यांना देणं घेणं नव्हतं का भारतीय जनता पक्षाच्याच मोठा भाऊ म्हणून या निवडणुकीची सगळे सूत्र त्यांच्याकडे सोपवली होती का? हे प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपात निर्माण होतात. सर, आता या सगळ्या बारामतीच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याच्या प्रक्रियेचा जो काही निर्णय आहे तो आता तुम्ही स्वतः घेणार आहात की पक्षश्रेष्ठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडनं होणार आहे? निर्णय घेण्याचा चेंडू तुमच्या कोर्टात आहे का? या संदर्भात आम्ही भूमिका घेऊन पुढे गेलो. आमचा सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. आणि या संदर्भात ज्या विनंती येत आहेत, जी सहानुभूतीच्या अनुषंगाने जे बोलल्या जात आहे, या संदर्भात मी महाराष्ट्रातील सर्व आमच्या आदरणीय नेत्यांच्या सोबत संपर्कात आहे. मी त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि त्यांच्या सर्वांशी चर्चा केल्यानंतर या संदर्भामध्ये पुढची भूमिका हा काँग्रेस पक्ष ठरवेल. सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, यांनी तुमच्याशी काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का? कारण कुठेतरी एनसीपी मधनच ही निवडणूक बिनविरोध होऊ नये अशा अर्थीचं एक वातावरण तयार केलं जाते का? केवळ सुनेत्रा पवार हे संपर्क साधताना दिसतात? सत्य आहे, सुनेत्रा वहिनींच्या शिवाय या संदर्भामध्ये अगदी कोणीही अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आमच्या कोणत्याही नेत्याशी अथवा पक्षाशी संपर्क साधलेला नाही. सुनेत्रा पवार एकीकडे आपल्याकडे फोन करतात, मात्र दुसरीकडे पार्थ पवार यांनी केलेलं विधान हे देखील विसरून चालणार नाही. त्यावरती काँग्रेसची आत्ताची भूमिका नेमकी काय असणार? नाही, त्यांचं मुळातच त्यांचं वक्तव्य हे ध्यानात घेण्यासारखं नाही. त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य हे निराधार आहे आणि ते प्रगल्भतेच्या मापदंडात आता गेलेलं असल्यामुळे त्यांच्या वाक्याच्या संदर्भात त्यांना आज, उद्या, परवा कधी ना कधी पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. हीच या निमित्तानं त्यांना माझी शुभेच्छा आहे. परंतु आता विषय असा आहे की पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का की कोणी त्यांना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी सांगत असेल किंवा काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करताय? पार्थ पवार हे कोण आहेत? तर ते अजितदादांचे पुत्र आहेत. त्यामुळे अजितदादांची लिगसी त्यांच्याजवळ आहे. आणि या अनुषंगानं त्यांनी त्याचा निर्वाह करत असताना सर्व गोष्टीची जाण आणि भान ठेवली पाहिजे. आता ते कोणाचं ऐकतात, काय ऐकतात, कशामुळे झालं हे तपासणं काही काँग्रेस पक्षाचं काम नाही. आणि ते आमच्या पक्षाशी दुरान्वय त्यांचा संबंध नसल्यामुळे ते असे का बोलले, का नाही बोलले, या गोष्टींच्या संदर्भात मला कोणती माहिती नाही. मात्र ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहून आता वेगळेच आणि म्हणजे निराधार आणि कुठल्याही प्रकारचं संदर्भ नसणारे वक्तव्य करण्याच्या अनुषंगाने त्यांचा प्रवास चालत असल्याचं परंतु दिसून आता येतो. बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासंदर्भात तुमच्याकडे विनंत्या सगळ्या होताना पाहायला मिळतात. परंतु दुसरीकडे राहुरी देखील पोटनिवडणूक लागली आहे, तिथं देखील सेम परिस्थिती आहे. शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्यानंतर सहानुभूतीची लाट आहे, तिथं देखील अक्षय कर्डिले बरोबर आहे. उमेदवारी त्यांनी दाखल केली भाजपमध्ये. मग तिकडे देखील आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार आहे, मग त्यांनी देखील माघार घ्यावी का या सगळ्या निवडणुकीतून? कारण की एकाला एक नाही, ही या निमित्तानं एक या सर्व एका नवीन सभ्यता स्थापित करण्याच्या एक संस्कृती घेऊन जाण्याच्या अनुषंगाने चर्चा होते, ही चांगली बाब आहे. मात्र आपण जर या 2 निवडणुका वगळून मागच्या 5 निवडणुकांकडे गेलो तर कुठेही अनपोज झालेली नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सोयीचं बोलणं हे कुठेतरी टाळावं आणि या संदर्भामध्ये पक्षाच्या पलीकडे जाऊन कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे. सोयीचं वागणं हा भारतीय जनता पक्षाचा स्वभाव झालेला आहे, हे यातून सिद्ध होत आहे. काही तास उरलेले आहेत. नेमकं आता कुठल्या वरिष्ठांची चर्चा करायची बाकी आहे? काँग्रेसचा निर्णय कधीपर्यंत आम्हाला कळणार? नाही, आज कालपासून या संदर्भामध्ये आमच्याकडे विनंती येत आहे. आम्ही आमचा उमेदवार तिथे ठामपणे उभा आहे. उमेदवार किती सक्षम आहेत आणि वैचारिक भूमिकेतून आणि काँग्रेसची किती निगडीत आहे हे आपण सर्वांनी बघितलं आहे. आता या नवीन सर्व येत असणाऱ्या या विनंतीच्या अनुषंगानं मला महाराष्ट्रातील आमच्या सर्व नेत्यांशी चर्चा करणं हे आवश्यक आहे आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचा या संदर्भातली जी भूमिका आहे, भावना आहे, ही एकत्रित स्वरूपात आम्ही ठरवू आणि त्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून या संदर्भामध्ये पुढे
जाण्याच्या अनुषंगाने निर्णय घेऊ. पण कोणत्याही परिस्थितीत माघार नाही अशी जी भूमिका आहे. तुम्ही स्पष्ट बोलता, मात्र एकत्रित वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून तुमच्या काँग्रेस उमेदवाराच्या ज्या अटी होत्या नामांकन अर्ज दाखल करताना आज 3 वाजतापर्यंत ती मुदत आहे माघारीची, तुम्हाला काय वाटतं चित्र हे बा ह्या निवडणुकीला लढण्याकरता सामोरे जाण्याकरता आम्ही तयार आहोत. निवडणुकीच्या लढण्याच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आमचा उमेदवार सक्षम आहे, त्या ठिकाणी सर्व आमचे नेते जाऊन त्या ठिकाणी प्रचार करणार आहे आणि निवडणूक ही आम्ही वैचारिक पातळीवर वैचारिक भूमिका घेऊन आम्ही निवडणूक लढतो आहे आणि ती निवडणूक लढत असताना आमच्याजवळ कुठला आविर्भाव नाही, आम्ही काही कुठल्या अहंकारात बोलत नाही. त्यामुळे आमची लढण्यामागची जी भूमिका आहे ही कुठे खोड घालणं, कुठे खोडसाळपणा करणं ही नाही. तर एक वैचारिक भूमिका घेऊन आम्ही लढण्याच्या अनुषंगाने आमची पूर्ण तयारी झालेली आहे. लढण्यासाठी आम्ही पुढे जाते आहोत. मात्र या संदर्भात येत असणाऱ्या आमच्याकडे ज्या विनंती आहेत त्या विनंतीच्या अनुषंगानं त्याच्यावर पक्षात चर्चा करून येणं हे आवश्यक आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही चर्चा करत आहोत. सत्ताजी पण बिनविरोध 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 ही जी काय मालिका सुरू ठेवलेली आहे या सगळ्या संदर्भात, या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात ही मुळात नेमकी का उद्भवली गेलेली आहे? कारण की लोकशाही आहे भारतात, त्यामुळे कोणी कुठेही जाऊन निवडणूक लढवू शकतो आणि हा लोकशाहीने दिलेला, संविधानाने दिलेला अधिकार आहे. हा खरं तर हिरावून घेण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांकडनं होतोय. एक बारामतीतही काँग्रेसच्या संदर्भामध्ये अशा स्वरूपामध्ये बोटं दाखवणं हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण एकूण 53 अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यामध्ये त्या इतर अर्जाच्या अनुषंगानं कोणी बोलायला तयार नाही. हरकत नाही. मूळ मुद्दा हाच आहे की या निवडणुकीला बिनविरोधचा एवढा जोरात जो पुळका या शब्दाचा जो भारतीय जनता पक्षाला आला आहे त्या अनुषंगानं मला एवढंच सांगायचं आहे की आपण एक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये जो लागू केला अनपोतचा, त्याचा आम्ही दुसऱ्या बाजूला निषेध करतो आहोत. कारण नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद यामध्ये आपण पैसा फेक, तमाशा देख, पैसे देऊन लोकांना विड्रॉल करायला लावले, लोकांना अर्ज भरलेल्याला आपल्या पक्षात घेतलं, कुठे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली, कॉलर पकडून विड्रॉल करायला लावले. अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे माध्यमं असतील, जी वरिष्ठ साहित्यिक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, विरोधी पक्ष असतील, या सर्वांनी जेव्हा तिकीचं धोंड उठवलं तेव्हा जे महाराष्ट्राचं जे भान आहे ते या ठिकाणी स्थिरावलं होतं की निवडणुका झाल्या पाहिजे आणि त्या निकोप वातावरणामध्ये निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या पाहिजे. हे 4 महिन्यापूर्वीचं महाराष्ट्राचं असणारं आकलन या निवडणुकीच्या निमित्तानं आपण का पुसू पाहत आहोत हा देखील महाराष्ट्रातील जनतेला माझा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांपैकी त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे सुमित्रा पवार यांच्या व्यतिरिक्त इतर 2 पक्ष आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, यांच्यातल्या कोणाच्या वरिष्ठ नेत्यांचे या संदर्भात फोन आले आहेत का की आपण असल्या फोनची वाट पाहत आहात का अर्ज मागे घेण्यासंदर्भात? वाट पाहण्याची कुठलीही गरज नाही आणि वाट लावण्याचाही आमचा कुठचाच मार्ग नाही. या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष आमच्याशी संपर्क साधलेला नाही आणि त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा ही आमची अपेक्षाच नाही. किंबहुना त्यांच्यामध्ये तेवढी नैतिकता आणि तेवढी हिंमत ही भारतीय जनता पक्षात उरलेली नाही. या देशाचे पंतप्रधान हे संसदेमध्ये येऊन बोलत नाहीत. त्यांना सिलेंडर म्हणण्यापर्यंतची वेळ आज विरोधकांवर आणि देशवासियांवर आलेली आहे. भारतीय जनता पक्ष यामध्ये काही फोन करेल, पहल करेल ह्या त्यांच्या वल्गना आहेत. ते करणारच नाही आणि त्यांनी कराव्या ही त्यांच्याकडून आमची अपेक्षाही नाही. तुमचा भोवियाचा घटक पक्ष असणारी शिवसेना मात्र या बारामतीच्या निवडणुकीबाबत कोणतीही भूमिका घेताना पाहायला मिळते. एकीकडे रोहित पवार राष्ट्रवादीच्या वतीने तुमच्याशी संवाद साधतात, शिवसेनेची नेमकी भूमिका त्यांनी स्पष्ट केली का तुमच्यासोबत? आमची वाटाच्याही संदर्भात या संदर्भात कुठेही चर्चा झाली नाही. आमच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असं आमच्या बैठकीमध्ये हे ठरलेलं होतं. मात्र यामध्ये आम्ही जे पुढे जात आहोत तर इंडिया अलायन्सचा एक घटक पक्ष, मवईचा एक घटक पक्ष या नात्यानं या निवडणुकीमध्ये वैचारिक भूमिका घेऊन पुढे गेलं पाहिजे ही असणारी आमची मूळ भूमिका होती. वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाल्याच्या नंतर माघारीचा निर्णय किती वाजतापर्यंत अपेक्षित आहे? जर झाला तर तो आता चर्चा ही एक विशिष्ट परिस्थितीमध्ये चर्चा संपन्न करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. सर्वांची नेत्यांचे आमचं मत काय आहे ते जाणून घेऊन या संदर्भात पुढील भूमिका ठरवल्या जाईल. हो हो होईल. FRI दाखल करण्याची आमची मागणी ही कायम आहे आणि या मागणीच्या करण्याची वेळ आली हे एकंदरीत महायुतीचं अपयश आहे आणि काँग्रेसने या संदर्भामध्ये
गुन्हे जे आहेत हे कर्नाटकमध्ये दाखल केलेले देखील आहेत. आता महाराष्ट्राने करावा हा असणारा आमचा मुद्दा कुठेतरी आहे, राहील. आज रोहितदादा जे आहेत हे कर्नाटकमध्ये पोलिसांना आणि तिथल्या गृहमंत्र्याला आणि तिथल्या प्रशासनाला भेटायला देखील गेलेले आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या मागणीचा पाठपुरावा पक्ष म्हणून देखील पुढे करणार आहोत. आश्वासनांवरतीच भागेल की नाही, सर, FIR पहा, शिवाय मार्ग आमचा घेणारच नाही. आमचा आश्वासनाचा किंवा काय ज्या सरकारवर आमचा विश्वासच नाही आणि जे सरकार आश्वासकच नाही त्यांच्याकडून आश्वासन काय घ्यायचं. त्यामुळे हा कुठेतरी एका सहानुभूतीचा दीर्घकाळ अजितदादा हे काँग्रेससोबत होते, त्यांच्या मृत्यूने एक महाराष्ट्राने एक फार मोठा नेता गमावला आणि अशी हळहळ व्यक्त होत असतानाच्या पार्श्वभूमीवर आमच्याशी संपर्क साधला जात आहे. शरद पवारांनी आताच विधान केलेलं आहे की खरं तर काँग्रेसला बोलून सल्ला देईन की ही सगळी निवडणूक जी आहे ती बिनविरोध करावी, अशा पद्धतीची विनंती करायला सल्लाही देईन, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना थोड्या वेळापूर्वी सांगितलं. तो त्यांचा अधिकार आहे. प्रवीण तोगडे आहेत हिंदू परिषदेचे, त्यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की राम मंदिर बनवलं त्याच पद्धतीनं लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवला, भारतात मुस्लिमांची संख्या वाढवली नाही, अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य केलं. या निमित्ताने ते RSSचे आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते होते हे देशाला कळलं. मात्र सातत्याने त्यांचे पंख छाटण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच केलेलं आहे, याची देखील आपसूक आठवण या निमित्तानं कुठेतरी झाली. एकेकाळात प्रवीण तोगडियाजी जे आहेत हे एक फायर ब्रँड नेते होते. मात्र ते असतील, अशोक सिंगल असतील, हरेन पांड्या असतील आणि या काही जोशी असतील, या सर्वांचं नरेंद्र मोदींनी केलेलं जे कांड आहे त्याची आठवण जनतेला या निमित्तानं येईल. एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्र्यांवरती नाराज आहेत. दादा भुसे, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीवरती असमाधान पालक आहे. आपण महाराष्ट्रात एकनाथ शिंदेवर नाराज आहे त्याचं काय? नाशिकमध्ये एक लव्ह जिहादचा प्रकार घडलाय. 8 जणांनी या प्रकरणी अटक केलेली आहे. एका तरुणीचं धर्मांतरण केलं. त्या प्रकरणाची सत्यता पडताळून त्यावर जे सत्य असेल त्यानुसार कारवाई झाली पाहिजे.